सगळ्यांना नमस्कार. आपल्याला सगळ्यांना नेहमी असा प्रश्न पडतो की आपल्याला जी लिस्ट दिलेली असते किंवा लिंक मध्ये जे काही प्रश्नांची उत्तरं असतात ती आपण कशी द्यायची किंवा पूर्ण लिस्ट कशी लक्षात ठेवायची. तर आज आपण आपले मी काय अशी लिस्ट शिकवणार आहे की ज्याच्यानुसार यू विल गेट अमेझिंग रिझल्ट. तर चला तर मग बघूया आज आपल्यासाठी काय आहे ते. तर इथे मी तुम्हाला काही 17 शब्द दिलेले आहेत. बघा हे शब्द: राजा, राजा, राधाकृष्ण, खीर, गिरी, हिदायत, गिरी, फकीर, बीड़ी, जीव, जेल, रामजी, शंकरजी, नारी, कलाम, पार्टी, राणी मुखर्जी आणि गोविंदा. तर असे जवळजवळ तुम्हाला 17 शब्द दिलेले आहेत आणि तुम्हाला आता मी 1 मिनिटाचा अवधी देणार आहे. या 1 मिनिटांमध्ये तुम्हाला हे 17 शब्द लर्न करून दाखवायचे आहेत. कसे लर्न करायचे आहेत त्याच्यासाठी 3 कंडिशन्स आहेत. फर्स्ट ऑफ ऑल स्टार्ट टू एंड तुम्हाला जसे तसं म्हणून दाखवायचं आहे. यू शुड नॉट ब्रेक द सिक्वेन्स. देन कंडिशन नंबर 2, एंड टू स्टार्ट पण तुम्हाला ते सगळे शब्द बोलता आले पाहिजे. कंडिशन नंबर 3, आता तुम्हाला मी ज्या गोष्टी म्हणजे हे जे वर्ड्स तुम्हाला शिकवणार आहेत किंवा तुम्ही जे आता लर्न करणार आहात हे वर्ड्स तुम्हाला शॉर्ट टर्म मेमरीसाठी नाही, लॉंग टर्म मेमरी मध्ये तुमच्या ते लक्षात राहायला हवे. युअर टाइम स्टार्ट्स नाउ. तुम्हाला मी आता हे 17 शब्द दिलेले आहेत. हे लर्न करण्यासाठी 1 मिनिटांचा वेळ देत आहे. तनिष्का आणि कौशल हे शब्द पाहायचे आहेत आणि मग ते लर्न करायचा प्रयत्न करायचा आहे. यस मॅम. कोणीही वही आणि पेनने लिहायचं नाही, प्रामाणिक राहायचं आहे. फक्त इथे वाचायचे आहे आणि मग लर्न करून बघायचे आहे येत आहेत का. मॅम डन. चला, लर्न झालेत तुमचे शब्द. यस मॅम. चला चॅट बॉक्स मध्ये लिहा. चॅट बॉक्स मध्ये लिहा किती लर्न झाले बघू. दोघांनी लिहायचं आहे. हो मॅम. राधाकृष्ण एकच आठवलं का? नाही लिहितोय मॅम. हा, फटाफट लिहून पाठव बाळा. तनिष्का मिस लिहिते. हा लिह. खीर, गिरी, व्हेरी गुड. हिदायत, वा तनिष्काने खूप सगळे लिहिले.
राधा कृष्ण, खीर, गिरी, हिदायत, गिरी, फकीर, बिडी, जीप, बिडी, जीप नाही दिलं, जेल, रामजी, शंकरजी, नारी, पार्टी, राणी मुखर्जी आणि गोविंद. व्हेरी गुड, ऑसम, ऑसम, व्हेरी नाईस. तर तुम्हाला मी आता एक छोटी ट्रिक शिकवणार आहे की ज्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लर्न करता येतात. ऍक्च्युअली ऍव्हरेज आपल्या ब्रेन मध्ये फक्त एका वेळेस आपण 5 ते 7 शब्द पाहू शकतो किंवा ते लर्न करू शकतो, ते सुद्धा सिरियल ऑर्डर मध्ये नाही. तर आज आपण हे आपल्या लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेनने कसे लर्न करायचे हे पाहणार आहोत. त्याला स्टोरी मेथड म्हणतात. आपल्या लहानपणापासून आपली आजी किंवा आपल्या आजीने किंवा कोणीतरी आपल्याला आई वडिलांनी गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या गोष्टी रूपामध्ये आपण या गोष्टी लर्न करायच्या आहेत. आपला जी लॉंग थेरीज असते ही ह्या प्रकारे आपण लर्न करू शकतो, अदरवाइज एनी लिस्ट. तर जेव्हा आपल्याला सांगितलं असतं की एक राजा होता किंवा एक राजा था, देअर वॉज अ किंग, तर लगेच आपल्या माइंड मध्ये त्या किंगची इमेज येते. मग त्या किंगने घातलेला क्राऊन, त्याने घातलेला रोब किंवा त्याच्या हातामध्ये असलेला राजदंड, नंतर आपल्याला सांगण्यात येतं की तो एका महालामध्ये राहत होता, तर लगेच आपल्या डोळ्यासमोर महाल येतो. या गोष्टी का होतात? कारण आपला जो ब्रेन आहे हा व्हर्च्युअल फॉर्म मध्ये फक्त गोष्टी बघतो. तर आता तुम्हाला मी जी शब्द सांगितले त्याचे गोष्टी रूपामध्ये इथे मी लिहिलेलं आहे, हे वाचायचं आहे तुम्हाला. मी जेव्हा बोलेल तेव्हा तुम्हालाही वाचायचं आहे. जेव्हा आपण मेमरी टेक्निक्स वापरतो किंवा यूज करतो तेव्हा आपल्याला आपले मॅक्झिमम सेन्सेसचा उपयोग करायचा आहे. जसे मी इथे बोलणार आहे, तुमचे डोळे वाचणार आहे, तुम्ही ऐकणार पण आहात, तर इथे मॅक्झिमम सेन्सेसचा आपण उपयोग करणार आहोत. So we have to use maximum senses while learning our study or anything we want to memorize. आता बघा तुम्हाला ह्या गोष्टी किती सोप्या होतील. एक राजा था, आता तुम्हाला हे डोळे झाकून इमॅजिन करायचं आहे, तर तुम्हाला ही स्टोरी चांगली लक्षात राहील. एक राजा था, वह भगवान राधा कृष्ण का भक्त था. एक दिन उसने भगवान को भोग चढ़ाने के लिए खीर बनवाई. वह खीर लेकर भगवान के मंदिर में गया. मंदिर में वह खीर उसके हाथ से गिरने ही वाली थी कि उसे वहां एक खड़े एक्टर ने पकड़ी. उसने हिदायत दी कि खीर गिरनी नहीं चाहिए, फिर भी खीर जमीन पर गिरी. खीर को खाने के लिए एक फकीर को बुलाया गया, क्योंकि वह भगवान का भोग था, वेस्ट नहीं जाना चाहिए, इसलिए एक फकीर को बुलाया गया. फकीर मंदिर में बीड़ी पी के चलते चलते आ रहा था. उसने जमीन पर रखी खीर जीभ से चाटी, कुत्ते की तरह उसने जीभ से चाटी. ये देखकर राजा को बहुत गुस्सा आया. राजा ने उसे जेल में डाल दिया. वो भगवान राम का भक्त था. वो भगवान को उसने प्रतिज्ञा की, हे भगवान मुझे बचा लो, प्लीज हेल्प मी, मुझे बचा लो. लेकिन राम जी बिजी थे. उन्होंने भगवान शंकर को सहायता के लिए भेजा. भगवान शंकर एक नारी का रूप लेकर आए, लेकिन सुंदर नारी देखकर फकीर की नियत में खोट थी. भगवान शंकर जी को बहुत गुस्सा आया. उन्होंने उसका सिर कलाम कर दिया. पापी का नाश हुआ यह देखकर भगवान शंकर ने पार्टी देनी चाहिए, क्योंकि धरती पर से एक पापी का बोझ हट गया. पार्टी में रानी मुखर्जी डांस करना चाहती थी. उन्होंने शंकर जी को बोला कि मैं डांस करना चाहती हूँ, लेकिन गोविंदा, शंकर जी बोले कि मैं गोविंदा का फॅन हूँ, गोविंदा ही डान्स करेगा. गोष्ट तुमच्या लक्षात आली? येस मिस. गोष्ट लक्षात आली. आता मी तुम्हाला काही हो, मॅम. प्रश्न विचारेल, त्याची उत्तरं तुम्ही द्यायची आहे. लिहायची नाही, उत्तर द्यायची आहे. एक कौन था? राजा. वो किसका भक्त था? कृष्ण. राधा कृष्ण का भक्त था. कृष्ण. राधा कृष्ण. उसने भगवान को भोग चढ़ाने के लिए क्या बनाई? खीर. वो खीर खीर. कहाँ लेके गया? मंदिर में. मंदिर में. मंदिर में. मंदिर में खीर गिरने के बाद किसको बुलाया गया? फकीर को. फकीर क्या कर रहा था? बीड़ी. बीड़ी पी रहा था. फकीर ने जीभ चम्मच से खाई? नहीं. नहीं, जीभ. जीभ से चाटी, कुत्ते की तरह जीभ से चाटी. ये देखकर राजा बहुत खुश हुआ? नहीं. गुस्सा आया. गुस्सा हुआ. गुस्सा राजा ने आया. उसको बख्शिश दी? नहीं, उसको जेल में डाला. हाँ. फकीर किसका भक्त था? शंकर. भगवान राम का. भगवान राम का भक्त था, लेकिन भगवान राम उसकी सहायता करने के लिए आ गए?
नहीं, नहीं। उन्होंने शंकर जी को भेजा। उन्होंने शंकर जी को भेजा। शंकर जी किसका रूप लेकर आए? नारी। नारी का। नारी का। फिर उसके बाद क्या हुआ? फिर शंकर जी ने फकीर को क्या किया? अ, उन कलाम पापी। कलाम किया। सर कलाम कर दिया। सर कलाम कर हाँ। दिया। उसके हम्म, बाद में क्या हुआ? फिर पापी निकालने के इसमें शंकर जी ने पार्टी दी। पार्टी देनी चाहिए। पार्टी दी। पार्टी में डांस किसने किया? रानी रानी मुखर्जी ने। मुखर्जी। रानी मुखर्जी को अलाउ किया क्या? नहीं, गोविंदा। गोविंदा को। व्हेरी गुड. तुम्हाला ही स्टोरी पूर्ण लक्षात राहिली आता? हो मॅम. आता हे सगळे शब्द लक्षात राहिले बघा. तुम्ही काय अमेझिंग लर्न केलेलं आहे. I just want to show you what you have learned. These are all presidents of India. एक राजा था म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. वो राधा कृष्ण के भक्त थे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. उन्होंने भगवान को भोग चढ़ाने के लिए खीर बनाई. डॉक्टर जाकिर हुसैन. लेकिन खीर वहां गिरी. श्री वीवी गिरी हे ऍक्टिंग प्रेसिडेंट होते म्हणून ऍक्टरने खीर पकडी असं आपण सांगितलं. श्री वीवी गिरी. लेकिन उन्होंने वहां हिदायत दी कि खीर गिरनी नहीं चाहिए. जस्टिस मोहम्मद हिदायत उल्ला. फिर भी खीर गिरी. श्री वीवी गिरी. फकीर को खीर खाने के लिए बुलाया गया. डॉक्टर फखरुद्दीन अली मोहम्मद. उन्होंने वो जो फकीर था वो बीड़ी पी रहा था. बीड़ी जट्टी. उसके बाद में फकीर ने जीभ से खीर चाटी. नीलम संजीव रेड्डी. जीव संजीव के लिए जीव लिया गया है. उसको जेल में डाल दिया गया. ज्ञानी झेल सिंह. और फकीर जो था वो भगवान राम का भक्त था. आर वेंकट रामन. लेकिन भगवान राम बिजी थे. शंकर जी को बुलाया गया. शंकर दयाल शर्मा. शंकर जी नारी का रूप लेकर आए. डॉक्टर श्री KR नारायणन. शंकर जी का सुंदर नारी का रूप देखकर फकीर की नीयत डगमगा गई. उसका सिर कलाम कर दिया. डॉक्टर APJ अब्दुल कलाम. भगवान शंकर ने पार्टी देनी चाहिए. प्रतिभा देवी पाटिल. रानी मुखर्जी डांस करना चाहती थी. उसके लिए प्रणब मुखर्जी. लेकिन भगवान शंकर गोविंदा के फैन थे. उन्होंने बोला कि गोविंदा डांस करेगा. उसके लिए रामनाथ कोविंद. अशा प्रकारे तुम्ही भारताचे सगळे जे प्रेसिडेंट होते आतापर्यंत झालेले आहेत हे सगळे प्रेसिडेंट तुम्ही लर्न केलेले आहेत. लक्षात आलं तनिष्का? हो मिस. अशा प्रकारे आपण मेमरी टेक्निक्स शिकवत असतो. त्याचा हा डेमो होता. मी आता हे तुम्हाला आय होप तुम्हाला ही गोष्ट आवडलं असेल. धन्यवाद.